गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक एल वी गायकवाड. आज आपण शेक्सपियरचं सॉनिट नंबर 116 हे अभ्यासत आहोत. तर आधी आपण शेक्सपियर विषयी विचार करूया. शेक्सपियर वॉज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द इंग्लिश रायटर्स. म्हणजे शेक्सपियर हे इंग्रजी लेखकांमध्ये सर्वश्रेष्ठ लेखक होते. ही हॅज रिटन 37 प्लेज, दॅट इज ड्रामाज. त्यांनी 37 नाटकं लिहिलेली आहेत. त्यांनी 2 लॉंग पोएम्स लिहिलेल्या आहेत. म्हणजे ही हॅज रिटन दी 2 लॉंग पोएम्स अँड 154 sonnets. His poems, sonnets, have the knowledge of human nature and unique language skill. म्हणजे त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये आपल्याला मानवी स्वभाव आणि माहिती जास्त दिसते की भाषा कशी वापरली पाहिजे, भाषेचा कसा वापर केला पाहिजे, भाषेचं स्किल आपल्याला दिसते. त्यांचे पहिले 126 जे सॉनेट्स आहे, म्हणजे द फर्स्ट 126 सॉनेट्स आर ॲड्रेस टू अ फेअर यूथ. म्हणजे सुंदर अशा तारुण्याला त्यांनी ते ॲड्रेस केलेले आहेत. म्हणजे तारुण्याला उपदेशून लिहिलेले आहेत. आणि त्यांचे जे बाकीचे आहे ते डार्क लेडीला त्यांनी समर्पित केले आहे किंवा तिला उद्देशून लिहिलेले आहेत. His sonnets are full of literary excellence and autobiographical echoes. म्हणजे त्यांचे जे सॉनेट्स आहेत ते सॉनेट्स हे साहित्यिक एक्सलन्स, उच्चतम भाव ने भरलेले आहेत. आणि ऑटोबायोग्राफिकल इकोज म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे आत्मचरित्रपर प्रसंग आढळून येतात. त्याच्यामध्ये आपल्याला मिस्टरी दिसते, त्याच्यामध्ये आपल्याला यंग मॅन दिसतो आणि त्यांची ती डार्क वुमन आपल्याला दिसते, परंतु स्पष्ट दिसत नाही, तर ती आपल्याला अनआयडेंटिफाईड अशा स्वरूपामध्ये ती आपल्याला दिसते. तर असा हा शेक्सपियर. आता आपण शेक्सपियरची जी कविता आहे तिचा अभ्यास करूया. कवितेचं नाव आहे लेट मी नॉट टू द मॅरेज ऑफ ट्रू माइंड्स. म्हणजे शेक्सपियर म्हणतात लेट मी नॉट म्हणजे मला परवानगी देऊ नका टू द मॅरेज ऑफ ट्रू माइंड्स. म्हणजे खऱ्या मनांचं मॅरेज म्हणजे लग्न, मिलाप, याच्याविषयी मला काही तुम्ही सांगू नका, हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. Shakespeare says he knows very well about the marriage of the true minds. Admit impediments म्हणजे हे जे 2 मन आहेत, सत्य मन आहेत, जे प्रेमी आहेत, 2 खरे प्रेमी आहेत, हे संकट झेलत असतात, संकटांना हे सामोरे जात असतात. लव इज नॉट लव विच अल्टर्स when it alteration finds. म्हणजे लव इज नॉट लव, प्रेम हे प्रेम नाही आहे, विच की जे अल्टर्स बदलत असते, when it alteration finds. म्हणजे ह्या प्रेमाला ज्या वेळेला बदल दिसून येतो त्यावेळेला हे प्रेम बदलत नाही. म्हणजे हे जे प्रेमी आहेत, these lovers are very much united lovers, determined lovers, दे आर व्हेरी फिक्स लव्हर्स. ते कधीही बदलत नाही. म्हणजे त्यांचं प्रेम हे एकमेकांवरचं कमी होत नाही. ऑर बेंड्स विथ द रिमूव्हर टू रिमूव्ह म्हणजे ते वाकतही नाही, झुकत नाही. दे डू नॉट बेंड, दे डू नॉट टर्न, दे डू नॉट चेंज. विथ द रिमूव्हर टू रिमूव्ह म्हणजे कसल्याही प्रकारचा रिमूव्हर आणला, ते कसल्याही प्रकारचा त्यांना नष्ट करणारा प्रसंग आणला तरी ते नष्ट होत नाही. म्हणजे त्यांच्या प्रेमाची पकड ही नष्ट होत नाही. ओ नॉट
इट इज अन एव्हर फिक्स्ड मार्क. शेक्सपियर म्हणतात, ओ पीपल लिसन टू मी. हे जे दोघं प्रेमी आहेत, ह्या प्रेमींना त्यांनी इट इज अन एव्हर फिक्स्ड मार्क म्हणजे हा कायमचा एक फिक्स झालेला अगदी निश्चयी असं हे मार्क असते, एक चिन्ह असते, एक ओळख असते. ते काही झालं तरी हे दोघं आपलं प्रेम सोडत नाही, एकमेकांना सोडत नाही. खूप असे ज्याला म्हणू आपण स्पिरिच्युअल लव्हर्स ते असतात, ते कधी बदलत नाही. दॅट लुक्स ऑन टेम्पेस्ट अँड इज नेव्हर शेकन. म्हणजे दॅट लुक्स म्हणजे हा जो मार्क आहे, हा शेक्सपियरनी सांगितलेला जो मार्क आहे, जो प्रेमीचं जे प्रेम आहे ते एक जे चिन्ह आहे, तो जे एक मार्क आहे, हे जे एक प्रकारचं जी अस्मिता आहे, ओळख आहे, ही कधीही लुक्स ऑन टेम्पेस्ट, नेहमी ते संकटांकडे झुकत असते. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये संकट खूप येतात, म्हणजे पेरिल्स, द फॅमिन्स, आय विल से द प्रॉब्लेम्स कम अ लॉट ऑफ इन देअर लाईफ. परंतु ते त्यांच्याकडे झुकतील, त्या संकटांना ते मानणार नाही, त्या संकटांचा ते विचार करणार नाही, त्या संकटांना ते सारखे झेलतील. अँड इज नेव्हर शेकन, आणि कधीही हे फिक्स्ड मार्क, हे फिक्स्ड चिन्ह, ही फिक्स्ड ओळख कधीही हलत नाही, कधीही झुकत नाही, कधीही त्यांच्यावर प्रेम होत नाही. कधीही ते एकमेकांचं प्रेम सोडत नाही. इट इज द स्टार, हे जे मार्क आहे, हे जे दोघं प्रेमींची जी गाठ आहे, हे दोघं प्रेमींचं जे मॅरेज आहे, मिलन आहे, युनिटी आहे, हे इट इज द स्टार, हा एक प्रकारचा तारा आहे, एक प्रकारचा स्टार आहे. टू एव्हरी वॉन्डरिंग बार्क, प्रत्येक भटकणाऱ्या बार्कला, प्रत्येक भटकणाऱ्या वस्तूला, प्रत्येक भटकणाऱ्या एका बार्कला, एका जहाजाला, किंवा आपण म्हणूया बार्क म्हणजे एखादं वस्तू आहे ती भटकलेली आहे, जहाज भटकलेला आहे सागरामध्ये, तर त्या भटकलेल्या जहाजाला कसं ठिकाणावर आणायचं याच्यासाठीचा एक स्टार, लाईट हाऊस, हा आपलं प्रेम आहे. इट इज द स्टार टू एव्हरी वॉन्डरिंग बार्क, म्हणजे भटकलेलं जहाज. आता जर जहाज समुद्रामध्ये भटकत असेल तर त्या जहाजाला आपल्या ठिकाणावर येण्यासाठी त्या लाईट हाऊसकडे यावं लागतं. अशा प्रकारचं एक लाईट हाऊस इज द लव, म्हणजे या दोघं प्रेमींचं प्रेम. हुज वर्थ इज अननोन, हुज की ज्या स्टारची, ज्या वॉन्डरिंग बार्कची, की ज्या फिक्स्ड मार्कची वर्थ म्हणजे किंमत इज अननोन, आणि ती किंमत त्याची अननोन आहे, तिला मोजता येणार नाही. इट कॅनॉट बी काउंटेड, इट इज अननोन, अशी न मोजता येणारी त्याची किंमत आहे, आपण त्याची किंमत काढू शकत नाही. ऑल्दो हिज हाईट बी टेकन, ऑल्दो जरी त्याची हाईट आपण जरी मोजू शकलो, म्हणजे प्रेमाची हाईट मोजता येईल, तीव्रता मोजता येईल की किती प्रमाणात हे प्रेम आहे आणि किती प्रमाणात हे प्रेम नाही आहे, अशी त्याची हाईट तुम्ही मोजू शकतात. म्हणजे त्यांच्यावर तुम्ही अनेक प्रकारचे अन्याय करू शकतात प्रेमींवर, परंतु आपण त्यांना झुकवू शकत नाही, असं या ठिकाणी आपल्याला शेक्सपियर सांगता आहेत. लव्ह इज नॉट टाइम्स फुल, हे जे प्रेम आहे दोघांचं, ही जी गाठ बांधली गेलेली आहे, दिस इज द मॅरेज ऑफ टू माइंड्स, हे इज नॉट टाइम्स फुल, हे वेळेचं मूर्खत्व नाही आहे. म्हणजे वेळेनुसार आपण त्यांना मूर्ख बनवू शकत नाही. म्हणजे आली वेळ आणि काही त्यांना आमिष दाखवलं आणि आपण त्यांना प्रेमापासून बाजूला नेलं तर असं ते करत नाही. म्हणजे लव्ह इज नॉट टाइम्स फुल, दो रोझी लिप्स अँड चिक्स विदिन हिज बेंडिंग सिकल्स कंपास कम, म्हणजे जरी ते रोझी लिप्स असले, म्हणजे गुलाबी असे ते ओठ असले आणि गाल असले,
तरी आपण त्यांना झुकवू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ ते तरुण असले, इमॅच्युअर्ड असले आणि अशा तरुणांचं प्रेम झालं, अशा इमॅच्युअर्ड मुलगा आणि मुलगीचं प्रेम झालं तर आपण त्यांना झुकवू शकत नाही. विदिन हिज बेंडिंग सिकल्स कंपास कम, म्हणजे वेळेच्या वाकलेल्या असा वळवलेल्या असा वाकलेला जो विळा आहे त्या विळ्याने सुद्धा आपण त्यांना तोडू शकत नाही. वेळ आली तर आपण त्यांना विळ्याने छाटून टाकू शकतो, मारून टाकू शकतो, त्यांना किल करू शकतो, पण त्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाविषयी आपण काही करू शकत नाही. प्रेम आपण त्यांचं नष्ट करू शकत नाही. म्हणजे देअर लव्ह कॅनॉट बी कॅन्सल्ड, देअर लव्ह कॅनॉट बी रिमूव्ड, ऑर वी कॅनॉट प्रेस देअर लव्ह. त्यांचं प्रेम आपण नष्ट करू शकत नाही. विदिन हिज बेंडिंग सिकल्स कंपास कम. कंपास म्हणजे काय? एक प्रकारचं बंधन. त्या कंपासने, त्या कोयत्याने जर आपण त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला आणि मारूनही टाकलं तरी सुद्धा आपण त्यांचं प्रेम कमी करू शकत नाही, असा अर्थ शेक्सपियरने सांगितलेला आहे. लव्ह अल्टर्स नॉट, प्रेम हे बदलत नाही. लव्ह अल्टर्स नॉट विथ हिज ब्रीफ अवर्स अँड वीक्स. ब्रीफ अवर्स अँड वीक्स म्हणजे कमीत कमी तास आणि कमीत कमी आठवडे याच्याने ते होऊ शकत नाही. म्हणजे प्रेम कमी होऊ शकत नाही. म्हणजे आपण किती प्रयत्न केला, त्यांना अडकवून ठेवले आणि तास अडकवून ठेवले समजा, आणि आठवड्याच्या आठवडे त्यांना आपण कुठं बांधून ठेवले, एकमेकांपासून बाजूला केले, तरी हे प्रेम त्यांचं एकमेकांवरचं कमी होत नाही, असा अर्थ आहे. बट बेअर्स इट आउट इव्हन टू द एज ऑफ डूम. बघा, हे दोघं प्रेमी बेअर्स इट म्हणजे सपोर्ट करत असतात एकमेकांना, इव्हन टू द एज ऑफ डूम. इव्हन टू द एज ऑफ डूम म्हणजे सर्वनाशाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचून जातील, ते दोघं मरून जातील, परंतु ते त्यांच्या प्रेमापासून बाजूला होणार नाही. म्हणजे दे विल नॉट गो अवे फ्रॉम देअर लव्ह. जरी आपण त्यांना मारून टाकले तरी सुद्धा. इफ धिस बी एरर, आणि शेक्सपियर शेवटी म्हणतात की जर ही माझी चूक असेल आणि मी असं तुम्हाला समजावून सांगत आहे, ही गोष्ट जर तुम्हाला चुकीची आढळून आली, अँड अपॉन मी प्रूव्ड, आणि ती गोष्ट माझ्यावर जर सिद्ध झाली की शेक्सपियर हे काहीही सांगत आहे, खोटं सांगत आहे, प्रेमी तर झुकलेले आहेत, प्रेमींना आम्ही झुकवलेलं आहे, असं जर तुम्हाला आढळलं आणि तो आरोप जर माझ्यावर होत असेल तर आय नेव्हर रीट म्हणजे आय नेव्हर राईट म्हणजे मी कधीच लिहिणार नाही. म्हणजे आय विल स्टॉप माय रायटिंग लिटरेचर, असं त्यांनी इथं दावा केलेला आहे. नॉर नो मॅन एव्हर लव्ड म्हणजे कोणताही माणूस मग कुठे स्त्रीवर प्रेम करणार नाही किंवा माणूस माणसावर प्रेम करणार नाही. उत्तम प्रेम किंवा प्रेयसी ही आपल्या प्रियकरावर प्रेम करणार नाही, असं होईल. आणि अशा प्रकारे शेक्सपियरने शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे की सगळं तुम्ही करू शकतात, प्रेमींना नष्ट करू शकतात, पण प्रेमींचं प्रेम आपण नष्ट करू शकत नाही. तर आज आपण एक छोटीशी जी 14 ओळींची कविता आहे ती कविता आपण पाहिलेली आहे की ज्या कवितेमध्ये 3 क्वाट्रेंट्स आहेत आणि 9 कप्लीट आहे. आता 3 क्वाट्रेंट्स म्हणजे 4 ओळीचे असे 3 आहेत म्हणजे 12 त्या ओळी आहेत. एक कप्लीट आहे म्हणजे 2 ओळींचा आहे, ते आपण पाहिलेलं आहे. अशी कविता आपण पाहिलेली आहे आणि त्याची राईम स्कीम जी आहे मित्र ती आहे AB AB CD CD EF EF अँड GG. तर अशा प्रकारची ही कविता आपण आज अभ्यासलेली आहे. ही कविता आपल्याला कशी वाटली आपण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, शेअर करायचं आहे, मित्रमंडळींपर्यंत पोहोचवायचं आहे. एवढं बोलून थांबतो. थँक्यू व्हेरी मच.